शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर चर्चा करण्यासाठी मुद्दामून आलो होतो. बरीच चर्चा झाली, पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही. आम्ही आणि म्हणून या मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर चर्चा अजून आम्ही याच्यावर आलेलो नाही. खरं म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्रित मुंबईत यावी अशी आमची धारणा होती. परंतु मोठे पक्ष आहे. आमचा पक्ष मुंबई शहरात त्या दोन्ही पक्षांची ताकद नाही आहे आणि म्हणून आम्ही चर्चा त्याच्यावर करतोय शिवसेनेबरोबर आणि सकारात्मक चर्चा बरीचशी झाली आहे, पण अजून निष्कर्षापर्यंत. पण एक शिष्टमंडळ काँग्रेस सोबत संतोष सर बूम खाली करा. नेमकं काय म्हणजे नेमकंच बोललो मी. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पण असं कळतं की भांडूप आणि विटगोळीच्या काही जागा आहेत त्यात पीडा आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या जागा आम्हाला सुटाव्यात. तुमचं म्हणणं आहे की माजी नगरसेवक तुमच्याकडे आहेत. काही सिटिंग नगरसेवक राष्ट्रवादीचे मागच्या वेळी त्या जागा आम्हाला सुटाव्यात असं आमचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, चर्चा आहे ना, त्याच्यात अशामध्ये कॉमेंट्स करणं योग्य नाही. चर्चा पूर्ण झाल्यावर याच्याबद्दल पूर्ण कॉमेंट करू. आज चर्चा सकारात्मक झाली हे सांगणं महत्त्वाचं. तिथं प्रत्येक पक्षाला, आमच्या पक्षाने तिथं जिल्ह्याला आणि शहरांना अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांना शक्य असेल त्या दृष्टीने चर्चा करावी अशा सूचना आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या आहेत आणि शक्यतो महाविकास आघाडीचे जे घटक आहेत आज त्यांच्याशी प्राधान्य द्यावं अशा सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत. एकीकडे तुम्ही चर्चा करताय, परंतु दुसरीकडे काही जण असं म्हणतात की लवकरच शरद पवार जे आहेत ते एनडीए मध्ये सामील होतील. संजय शिरसाटांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असताना अशा प्रकारचं वक्तव्य मंत्र्यांनी केलं. मला वाटतं आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं या दृष्टीने काही लोकांचा प्रयत्न आहे. महानगरपालिका या महाविकास आघाडीत ज्या शहरात शक्य आहे त्या शहरात महाविकास आघाडीबरोबर लढवायचा हा प्रयत्न आमचा आहे आणि मला वाटतं तो यशस्वी होईल. काँग्रेससोबत देखील चर्चा सुरू आहे. काँग्रेस ही महाविकास आघाडीचा घटक आहे. काँग्रेसची आमची पूर्वीपासून आघाडी आहे, त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, त्या दृष्टीने महाविकास आघाडी कुठे लढणार आहे आपलं. आता कसं आहे, 30 तारखेला अर्ज भरायचा दिवस आहे. त्याच्या आधी मी काही महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरात कोणाशी अलायन्स करता येईल याची माहिती घेतलेली नाही. त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे स्थानिक नेतृत्व आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत त्या मताप्रमाणे आम्ही आज चर्चा महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकात करतोय. मराठी पुरा करिए. जगतापांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रशांत जगतापांनी काँग्रेस. प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते होते. मला दुःख वाटतं की त्यांनी आमचा पक्ष सोडला. आमच्या वतीनं मागची विधानसभा लढण्यासाठी शिवसेनेने त्यांचा आग्रह मागं घेतला आणि प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेनं देखील तिथं बाबर म्हणून एक चांगले कार्यकर्ते त्यांना थांबवून प्रशांत जगतापांना उमेदवारी देण्याचं काम आम्ही अतिशय आग्रहानं केलेलं. त्यांनी विधानसभाही लढवली, यश आलं नाही त्यावेळी, पण महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून ते गेले काही काळ काम करत होते आणि त्यांनी
माझ्याशी चर्चा त्यांची आजपर्यंत झाली नाही, पण मध्ये एकदा भेट झालेली मुंबईत, त्यावेळी त्यांच्याशी थोडा चर्चा करता आली मला.